तो खूप सुंदर आहे। जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय मित्रांनो। आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। आज आपण चाललोय गिरगाव चौपाटीला, जे तिकडे एक गार्डन आहे लोकमान्य बाल गंगाधर टिळक उद्यान। आपण त्या उद्यानात चाललोय। ते उद्यानात का चाललोय माहिती आहे? तुमचा ट्रेलर बघितला, ते अतिशय सुंदर असा उद्यान बनवलं आहे काहीतरी 26 जानेवारीपासून। आणि बहुतेक तिकडे सॅटर्डे संडेला शनिवार रविवारी तिकडे शो पण होतात। तिकडे शो दाखवले जातात छत्रपती शिवाजी महाराजांच्या, आणि इतर अजून 1-2 शो आहेत तिकडे। खूप सुंदर उद्यान आहे। तर आपल्याला एक शॉर्ट व्हिडिओवरनं माहिती पडलं आहे उद्यानाबद्दल। खूप सुंदर उद्यान असं लाईट बीट खूप छान केलेलं आहे। जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक आपण वर्ली सिपेजची व्हिडिओ टाकलेली गौतम बुद्ध उद्यानाची, त्याच्यापेक्षा अजून चांगलं आहे। म्हणजे आपला हा पण चांगलाच आहे आणि हा सुद्धा खूप मोठा आहे आणि खूप छान बनवला आहे। म्हणून विचार केला तुम्हाला सुद्धा आपण दाखवूया हा उद्यान कुठे आहे आणि कसं आहे। तर मित्रांनो, या उद्यानाबद्दल तुम्हाला सर्व माहिती भेटेल, फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आणि लोकेशनसुद्धा मी टाकेल खाली, त्या लोकेशनच्या थ्रू तुम्ही तिकडे जाऊ शकता। तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण पटकन जाऊ गिरगाव चौपाटीला। तिकडे थोडं बरोबर माझा मुलगा आहे आणि माझी मिसेस आहे, त्यांना थोडा गिरगाव चौपाटी फिरवतो। जसं अंधार पडायला होईल तो उद्यानात आपण त्या जाऊ। खूप सुंदर डेकोरेशन आहे त्या उद्यानामध्ये, खूप सुंदर लाईट्स लावल्या आहेत, तुम्हाला सारखा सांगतोय मी। तर तुमचा जास्त वेळ नाही घेता मी। तर सर्वात पहिलं तर मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक करा आणि इतर लोकांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा। चला तर आपण निघूया गिरगाव चौपाटीला। आई छोड मित्रांनो, आपण ना गिरगाव चौपाटीला पोचून अर्धा तास झाला आम्हाला। तर इकडे चटई घेतली एक, चटई बघा ही 30 रुपयाला चटई आहे गिरगाव चौपाटीला। किती वेळ पण तुम्ही बसा, काही नाही, फक्त 30 रुपये द्यायचे। तर येऊन बसलो आहे। हा बघा प्रसन्न इकडे तर खेळायला लागला आहे। म्हणून अजून थोड्या मिनिटांनी आपल्याला लोकमान्य टिळक या गार्डनमध्ये जायचं आहे उद्यानामध्ये। ते संध्याकाळी 5ला गार्डन चालू होतं संध्याकाळी, ते रात्री 9 वाजेपर्यंत। पण ते आपल्याला लाईट शो बघायचं आहे, ते आपल्याला 7 वाजेपर्यंत इकडे थांबवावं लागेल। पण त्यासाठी आम्ही गिरगाव चौपाटी बसलो आहे। आपण थोड्या मिनिटांनी लोकमान्य टिळकला जाऊया। या आपण तसं प्रसन्न आपलं काय करतो बघूया। बघा याच्या मातीत खेळणं चाललं आहे आणि घरात येताना त्यांनी काय काय आणलं तू दाखव। घरात येताना बघा घरातनं त्यांनी गाड्या आणल्या। ही एक गाडी आहे, त्याची ही एक आहे, त्याच्या गाड्या घेऊन खेळतोय। हा आपला बीच आहे गिरगाव बीच, गिरगाव चौपाटी। आता थोडा मिनटं याच्यावर खेळू इकडे आपण जाऊ बीचला। तर आता आपण लोकमान्य बाल गंगाधर टिळक या उद्यानात आपण चाललो आहे। आता झाले 6:45 झाले। तर चला आता आपण जाऊन बघूया तर लाईट बीट लागले की नाही। मित्रांनो, हे बघा हे जे गार्डन आहे आणि लाईट्स चालू झाल्या आतमध्ये, जस्ट आताच चालू झाल्या लाईट्स। आता आपण जाऊया।
हे बघा, हे समोर बाळ गंगाधर यांचा स्टॅच्यू आहे. आता आपण मेन गेटने जाऊया. चला मला आता आपण ना पुढच्या गेटने चाललोय, फ्रंट गेटने जाऊया. तर हे पहिला गेट आहे उद्यानाचा. चला तर आपण आतमध्ये जाऊया. तर आता आपण गार्डनमध्ये आलो उद्यानात. तर आता हळूहळू तुम्हाला सर्व काही गोष्टी दाखवतो इकडे. खूप छान वाटतं गार्डन. माझ्या पाठीमागू बघा तुम्ही. तुम्हाला एक एक गोष्ट दाखवतो. तर या हे बघा मित्रांनो, ही लाईट्स खूप किती छान आहे. झिरोचे बल्ब्स आहे आणि हळूहळू गोल 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 फिरते आहे बघा. बघा किती सुंदर लाईट बघते झाडांमध्ये. हे बघा अतिशय सुंदर हे लाईट्स आहेत. हे बघा, हे झाडं सुद्धा लाईट्स वाले खूप छान आहेत. मस्त. हे बघा, हे सुद्धा खूप सुंदर आहे. लहानपणी असं आपल्याला चक्र भेटायचा आणि आपण त्याच्या हवेच्या याच्या धावत फिरवायचो. इकडे या. No, not seafood. तर मित्रांनो, हे गार्डन ना खूप सुंदर आहे. इथे लाईट्स वगैरे बघायला खूप छान वाटते. जसे तुम्ही आता बघितले. आणखीन इकडे हरण बिरण आहे, ते तुम्ही असे बघितले. आता आपण त्यांना जवळ जाऊन त्यांचा शूट करूया. तर आपण नक्कीच या गार्डनने या. गिरगाव चौपाटीच्या अगदीच जवळच आहे. हे बाकी जेव्हा माझे बघते ना तुम्ही, ही गिरगाव चौपाटी आहे. गिरगाव चौपाटीला लागूनच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक एक गार्डन आहे, उद्यान आहे. तर
नक्कीच या इकडे. खूप छान गार्डन आहे. शनिवार रविवार तर तुम्हाला सुट्टी असेल. गिरगाव चौपडीला आलात तर जरा 7 वाजेपर्यंत थांबा आणि या गार्डनला नक्कीच भेट द्या एकदा तरी. चला तर या आपण बंधन पुढे बघू काय काय आहे. आता ना आपण गोल गोल राऊंड मारतोय गार्डनचा. मगाशी आपण तिकडून आलो असा गोल राऊंड मारला. बघा मित्रांनो ना झाडावरती पण लाईटी बांधल्यात छोट्या छोट्या लावलं ते बघा. हॅलो हॅलो बघा इकडे खारुताई हरण तिकडे ससे आहेत. हे बघा हरणाचा जोड आहे. हे बघा मध्ये त्यांचं लहान बाळ आहे. हॅलो हॅलो तर मित्रांनो त्या उद्यानातनं मी डायरेक्ट घरी आलो. कारण का पटकन टॅक्सी भेटली तिथे म्हणून मी पटकन घरी आलो. थोडा अर्जंट काम होतं त्यासाठी. तर ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल तर मित्रांनो प्लीज एक लाईक करा आणि कमेंट करा ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला ती. आणि प्लीज जरा कोणालाही माहिती नसेल तर त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोचवा म्हणजे शेअर करा मित्रांनो ही व्हिडिओ. तर आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तो सर तुम्हाला सर्वांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय. चला तर.